नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आरोग्यदायिनी व प्राणदायिनी शाकंभरी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या दिनांक 25 जानेवारी 2024 पौष पौर्णिमा. यावर्षी शाकंभरी नवरात्री ही 18 जानेवारी 2024 रोजी प्रारंभ झाली आहे. शाकंभरी पौर्णिमा 25 जानेवारी 2024 रोजी साजरी करण्यात येईल. पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी जयंती साजरी केली जाते. शाकंभरी देवी ही देवी दुर्गेचेच रूप आहे. मानव कल्याणासाठी देवी दुर्गा हिने पौष महिन्यातील पौर्णिमेला शाकंभरी देवीचे रूप घेतले होते अशी मान्यता आहे. आदिशक्ती देवी दुर्गा हिचे सौम्य मातृरूपी स्वरूप म्हणजे शाकंभरी देवी होय. पौष पौर्णिमेला माहूरगडची देवी रेणुका हिची रथयात्रा काढली जाते. पौष महिन्यातील अष्टमीला शाकंभरी नवरात्रीची सुरुवात होते. वर्षभरात एकूण 3 नवरात्री साजरी केली जातात. चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र ही गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते, तर शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तसेच शाकंभरी नवरात्र ही पौष शुद्ध अष्टमीपासून ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते. विशेषतः उत्तर भारतात चैत्र नवरात्र तर जवळपास संपूर्ण भारतात शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. मात्र शाकंभरी नवरात्र याबद्दल बऱ्याच जणांना पुरेशी माहिती नसते. शाकंभरी नवरात्रीचे महत्त्व, वैशिष्ट्य याची सविस्तर माहिती धर्मबोध या ग्रंथातून मिळते. शाकंभरी देवीचा मंत्र: या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शाक म्हणजे हिरव्या पालेभाज्या उत्पन्न करणारी देवी म्हणजे शाकंभरी देवी होय. वरील मंत्रात क्षुधारूपेण या शब्दाचे उच्चारण आले आहे. याचा अर्थ आहे कोणत्याही प्रकारची क्षुधा म्हणजे भुकेचे निवारण करणारी माता. शाकंभरी नवरात्रीची उत्पत्ती कथा आपण ऐकूया. शाकंभरी देवीची उत्पत्ती कथा देवी भागवतमध्ये आहे. एकदा आपल्या देशात दुष्काळ पडला होता. वर्षानुवर्षे पावसाने हजेरी लावलेली नव्हती. याचा परिणाम अन्नपाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे मनुष्यलोक तडफडून प्राण सोडू लागले होते. अशी दीन अवस्था बघून आदिमाता दुर्गादेवीला दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या निर्माण केल्या. मानव प्रजातीला खाऊ घालून तिचे प्राण वाचवले. म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाले. क्षुधा शांत करणारी म्हणजे शाकंभरी देवी असे तिचे नाव प्रसिद्ध झाले. महाभारत पर्वातील वनपर्व म्हणजे देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1 वर्ष तप केला होता, म्हणून तिला शाकंभरी हे नाव मिळाले. ते देखील एक कथा प्रचलित आहे. शाकंभरी देवीची पूजाविधी. पौष शुद्ध अष्टमीला शाकंभरी देवीची नवरात्र सुरू होते. या नवरात्रीची पूजाविधी ही अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीसारखीच असते. अनेक देवस्थ ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. हिला बनशंकरी या नावाने देखील ओळखले जाते. या बनशंकरीचे विजापूर राज्यातील बदामी येथे एक मोठे मंदिर आहे. या काळात तिथे मोठा रथोत्सव साजरा केला जातो. तसेच वर्षभर प्रत्येक शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. शाकंभरी देवीचा नैवेद्य. पौष पौर्णिमेला देवीला कमीत कमी 60 किंवा 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. 60 प्रकारच्या कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवण्याची तिथे प्रथा आहे. देवीला विविध रंगबिरंगी फळभाज्या, पालेभाज्या, फळं इत्यादींपासून बनवलेले अलंकार घातले जातात. पौष पौर्णिमेला शाकंभरी देवी उत्पन्न होऊन तिने अनेक जीवांच्या प्राणांचे रक्षण केले होते, म्हणून पौर्णिमेला प्राणशक्ती देणारी पौर्णिमा असेही म्हटले जाते. शाकंभरी देवीची 3 शक्तिपीठे आहेत. त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. पहिले शक्तिपीठ हे राजस्थान जिल्ह्यातील सिकर उदयपूर वाटीजवळ सकराय माता या नावाने ओळखले जाते. महाभारत काळात युद्धानंतर पांडव आपल्या नातलगांच्या हत्येचे पाप विमोचनासाठी अमरावली पर्वतरांगेत जाऊन राहिले होते अशी मान्यता आहे. त्यावेळी तिथे युधिष्ठिराने माता शाकंभरीच्या मूर्तीची स्थापना व पूजा केली होती. मोठमोठ्या पर्वतरांगांमध्ये शेखावटी प्रदेश स्थित आहे. तेथील सिकर नावाच्या असलेल्या एका मंदिरात हे मंदिर स्थापित केलेले आहे. तेथील अमराई, धबधबे, नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षून घेतात. या शक्तिपीठावर नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसून येतो.
तेथे ही देवी खंडेलवाल वंशाची देवी म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी असलेल्या शिलालेखावर हे देऊळ 7व्या शतकात निर्माण झालेले आहे असे कळून येते। नवरात्रीतील 9 दिवस हा परिसर भाविकांनी गजबजलेला असतो। दुसरे शक्तिपीठ हे राजस्थान राज्यातील सांभार या जिल्ह्यात आहे। हे तेथील प्रसिद्ध देवस्थान आहे। या जिल्ह्याचे नामकरण देवीच्या नावावरून झाले आहे असे म्हटले जाते। तेथे एक प्रसिद्ध धबधबा देखील आहे। महाभारतानुसार हे क्षेत्र वृषपर्व नावाच्या एका असुर राजाचे होते। असुराचे हे गुरु शुक्राचार्य हे देखील तिथे मुक्काम करीत असत। शुक्राचार्य यांची कन्या देवयानी व ययाती यांचा विवाह याच ठिकाणी झाला होता। याच परिसरात शाकंभरी देवीची स्वयंभू मूर्ती सापडली होती। हेच आज देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। या व्यतिरिक्त तेथील एक सरोवर देखील प्रसिद्ध आहे। तिसरे शक्तिपीठ हे उत्तर प्रदेशातील मेरठ जवळ आहे। या ठिकाणी शाकंभरी नावाची नदी आहे। तिचे पाणी, डोंगर, पर्वतरांगा, धबधबा या ठिकाणी आकर्षक गोष्टी आहेत। शिवलिक पर्वत स्थित हे शक्तिपीठ आहे। आपला समाज हा आरोग्याबद्दल सजग झालेला आहे। आहार तज्ज्ञ फळे, भाज्या, कोशिंबीर, विविध भाज्यांचे रस खाण्याचा सल्ला देतात। भाज्यामध्ये विविध भाज्या बाजारात उपलब्ध देखील असतात। प्रतिकारशक्तीमध्ये वाढ करण्यासाठी या भाज्या आहारात घेणे गरजेचे असते। देवीच्या नैवेद्याच्या निमित्ताने आपण या घरामध्ये आणतो आणि आहारात समाविष्ट करतो। तर हा होता पौष पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमेची माहिती। आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।